ॲक्च्युली संसदेमध्ये जाऊन संसदेमध्ये पाहायचंय की कसं कामकाज चालतं. म्हणजे संसदेमध्ये चर्चा कधी होते, ती कशा पद्धतीने होते, त्यासाठी कोणकोणती साधने वापरली जातात. तर हे थोडक्यात आपण आता पाहणार आहोत. तर आता लक्षात घ्या की मी मगाशीच सांगितलं की संसदेमध्ये रोज 2 बैठका होतात. बरोबर आहे. दोन्ही गृहाच्या, लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीमध्ये सेमच. सकाळी 11 वाजता सुरू होतं आणि बैठक ही 1 वाजता संपते. म्हणजे 2 तास पहिली बैठक चालते आणि दुसरी बैठक जेवणाच्या सुट्टीनंतर 2ला सुरू होते आणि ती 6 पर्यंत चालते. तर आता लक्षात घ्या की पहिली बैठक जी 2 तासाची असते त्यामध्ये प्रश्नोत्तराचा तास आणि शून्य प्रहर असे 2 प्रकार असतात. म्हणजे पहिला तास जो असतो 11 ते 12 तो प्रश्नोत्तराचा तास असतो. त्यामध्ये संसदेचे सदस्य जे आहेत ते सरकारी लोकांना, म्हणजे तिथे जे काही मंत्री असतील, सरकारमध्ये जे लोक असतील मंत्री, तर त्यांना प्रश्न विचारण्याचं काम करतात. बरोबर आहे. त्याला आपण म्हणतो प्रश्नोत्तराचा तास. आणि त्यानंतर दुसरा एक 12 ते 1 मध्ये जो काळ असतो त्याला म्हटलं जातं शून्य प्रहर. कारण तो 12 की ज्यावेळी शून्य वाजलेला असतो तिथून तो सुरू होतो, त्याला शून्य प्रहर म्हटलं जातं. त्यामध्ये कोणतीही पूर्वसूचना न देता कोणताही सदस्य कोणत्याही विषयावरती संसदेमध्ये काय केली जाते, चर्चा केली जाते. तर मग आता प्रश्नोत्तराच्या तासाच्या संदर्भात थोडी माहिती घेऊयात आपण. तर आता मी सांगितल्याप्रमाणे 11 ते 12 या काळामध्ये प्रश्नोत्तराचा तास असतो की जिथे संसदेचे सदस्य सरकारच्या सदस्यांना प्रश्न विचारतात वेगवेगळ्या विषयावरती. परंतु हे प्रश्न काय अचानकपणे तुम्हाला विचारता येत नाहीत. त्यासाठी मगाशी सांगितल्याप्रमाणे आधी सूचना द्यावी लागते. ही सूचना सभागृहाचा जो सचिव असतो त्याच्याकडे द्यावी लागते आणि तो सचिव मग त्याच्यातून तो प्रश्न त्या गृहाच्या अध्यक्षाकडे पाठवतो. सभापती किंवा राज्यसभेच्या अध्यक्षाकडे ते पाठवले जातात. मग अध्यक्ष त्यामधून प्रश्न निवडतो आणि त्या प्रश्नांना टाइम टेबलमध्ये जागा देतो की ह्या दिवशी हा प्रश्न घेतला जाईल किंवा या सदस्याचा प्रश्न घेतला जाईल आणि त्यानुसार मग त्या सदस्याला ते प्रश्न विचारण्याची परवानगी मिळते आणि त्यावेळी ते प्रश्न विचारले जातात. साधारण प्रश्नांसाठी अशा पद्धतीने 10 दिवसाची पूर्वसूचना आवश्यक असते. 10 किंवा त्यापेक्षा जास्त. 10 दिवसांच्या आत सदस्याला प्रश्न विचारता येत नाही. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने पूर्वसूचना देऊन एखादा सदस्य जो आहे तो सरकारला प्रश्न विचारू शकतो. आणि हे कधी होतं? प्रश्नोत्तराच्या तासामध्ये 11 ते 12च्या दरम्यान. आता या प्रश्नांमध्ये साधारणपणे 4 प्रकार आहेत. एक आहे तारांकित प्रश्न की ज्याच्या प्रश्नाच्या पुढे स्टार, ॲस्टेरिक हे जे चिन्ह असतं तर ते लावलेलं असतं. असं का? कारण या प्रश्नाचं उत्तर ज्या मंत्र्याला विचारलेलं आहे त्या मंत्र्याने ते तोंडी उत्तर देणं अपेक्षित असतं. म्हणजे सभागृहामध्ये एखाद्या मंत्र्याला प्रश्न विचारला असेल आणि तो तारांकित स्वरूपाचा असेल तर त्याचं उत्तर तो मंत्री सभागृहामध्ये तोंडी देतो. दुसरा प्रकार असतो प्रश्नाचा तो म्हणजे अतारांकित प्रश्न की ज्याचं उत्तर लेखी देणं गरजेचं असतं. म्हणजे ज्या मंत्र्याला तो प्रश्न विचारलाय तो लेखी उत्तर ज्याने विचारलंय त्याला पाठवून देतो. सभागृहामध्ये त्याला ते प्रश्नाचं उत्तर देण्याची गरज नसते. मग आता लक्षात घेणं गरजेचं आहे इथं की जो प्रश्न तोंडी त्याचं उत्तर दिलं जातं त्याच्यावरती प्रतिप्रश्न सभागृहामध्ये विचारला जाऊ शकतो. कारण त्याचं तोंडी उत्तर दिलं जातं तर लगेच त्या उत्तरावरून त्याला प्रतिप्रश्न, पूरक प्रश्न आणखी विचारता येऊ शकतो. परंतु अतारांकित प्रश्नाच्या बाबतीत असं नसतं. कारण तो लेखी द्यायचा असतो तर तो मंत्री लिहून त्याचं उत्तर त्या सदस्याला पाठवून देतो. त्याला काही प्रतिप्रश्न विचारता येत नाही. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा प्रकार आहे ते म्हणजे अल्पसूचनेचे प्रश्न. मी मगाशी म्हटलं की प्रश्न विचारण्यासाठी किमान 10 दिवस आधी पूर्व परवानगी घ्यावी लागते किंवा पूर्व सूचना द्यावी लागते. पण 10 दिवसाच्या आधी जर एखादा महत्त्वाचा प्रश्न विचारायचा असेल तर त्याला आपण म्हणतो अल्पसूचनेचा प्रश्न की ज्याची सूचना 10 दिवस पूर्वीच किंवा 10 दिवसाच्या आतच दिलेली असते आणि तो लगेच त्या सदस्याला तो प्रश्न विचारण्याची संधी मिळते तर त्याला म्हटलं जातं अल्पसूचना प्रश्न. तर लक्षात आलं. आणि त्यानंतर आणखी एक प्रकार आहे तो म्हणजे खाजगी सदस्याचा प्रश्न. खाजगी सदस्य कोणाला म्हणायचं? तर जे सदस्य मंत्रिमंडळात नसतात तर अशा सदस्यांना खाजगी सदस्य म्हटलं जातं आणि त्यांच्या प्रश्नांना खाजगी सदस्याचा प्रश्न म्हटलं जातं. तर आता एका दिवसामध्ये जेवढे प्रश्न घ्यायचे असतात त्याची एक यादी त्या गृहाचे अध्यक्ष किंवा
सभापती बनवतात. आज सोमवार आहे तर सोमवारी एवढे प्रश्न घ्यायचे आहेत. साधारणपणे 10 ते 15 प्रश्न घेतले जातात, 20 पर्यंत प्रश्न घेतले जातात. तर तेवढ्या प्रश्नाची एक यादी त्या सभागृहामध्ये सकाळी प्रत्येक सभासदापुढे ती यादी ठेवलेली जाते, जेणेकरून प्रत्येक सदस्याला माहीत असावं की कुठला प्रश्न आज घेतला जाणार आहे, कुठल्या प्रश्नांचा सिक्वेन्स कसा असणार आहे. तर त्या यादीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण जे आता प्रश्न पाहिले त्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नासाठी वेगवेगळे रंग वापरले जातात. तर तारांकित प्रश्नासाठी हिरवा रंग वापरला जातो, हिरव्या रंगामध्ये ते छापलेले असतात. अतारांकित प्रश्न हे पांढऱ्या रंगाने ते त्याच्यावरती छापलेले असतात किंवा त्यांना पांढरा मार्क केलेला असतो. अल्पसूचनेचे प्रश्न हे फिक्कट गुलाबी रंगाने त्या ठिकाणी दर्शवलेले असतात. आणि खाजगी सदस्यांचा जो प्रश्न असतात ते पिवळ्या रंगाने त्या यादीवरती छापलेले असतात, जेणेकरून तो प्रश्नाचा प्रकार कसा आहे हे सहजरित्या ओळखता यावं यासाठी त्या यादीमध्ये असे वेगवेगळे रंग वापरलेले असतात. तर लक्षात आलं, प्रश्नोत्तराचा तास 11 ते 12 दरम्यान चालतो आणि यामध्ये सरकारला प्रश्न विचारण्याचं काम चालतं आणि यामध्ये कोणताही सदस्य प्रश्न विचारू शकतो. त्यानंतर शून्य प्रहर म्हणजे काय ते बघा. तर 12 ते 1च्या दरम्यान एक तास असतो, त्याला म्हटलं जातं शून्य प्रहर. आणि शून्य प्रहर ही भारताने दिलेली एक देणगी आहे संसदीय प्रणालीला. म्हणजे आपण संसदीय प्रणाली ब्रिटनकडून घेतलेली आहे, परंतु ब्रिटनच्या संसदीय पद्धतीमध्ये असा शून्य प्रहर नावाचा प्रकार नाहीये. स्वातंत्र्यानंतर भारतीय संसदेमध्ये मात्र हा प्रकार सुरू झाला. शून्य प्रहर म्हणजे नेमकं काय, तर 12 ते 1 मध्ये जो कालावधी असतो त्यामध्ये चर्चा घडवून आणली जाते आणि ही जी चर्चा होते त्याच्यासाठी कोणतीही सूचना देण्याची गरज नसते. म्हणजे आधी अध्यक्षाकडे सभापतीकडे कोणतीही पूर्वसूचना द्यावी लागत नाही. ऑन द स्पॉट सदस्य कोणत्याही विषयावरती चर्चा सुरू करू शकतो. तर हा एक महत्त्वाचा प्रकार जो आहे संसदीय साधनाचा, तर त्याचा वापर विरोधी पक्ष मोठ्या प्रमाणावर करतात, कारण यामध्ये कोणतीही पूर्वसूचना देण्याची आवश्यकता नसते आणि मग विरोधी पक्ष या शून्य प्रहर या कालावधीमध्ये कोणत्याही विषयावरती सरकारला प्रश्न विचारू शकतात आणि चर्चा करू शकतात. तर लक्षात आलं. मग पहिल्या बैठकीमध्ये साधारणपणे हे 2 संसदीय साधनांचा वापर केला जातो. पहिला म्हणजे प्रश्नोत्तराचा तास आणि दुसरा आहे शून्य प्रहर. आणि मग मूळ जे संसदेचं काम आहे की ज्याच्यावरती वेगवेगळ्या विधेयकांवरती चर्चा होते, त्या विधेयकावरती मतदान होतं, कायदा बनण्याची प्रक्रिया सुरू होते किंवा एखादा सरकारचा निर्णय असतो त्याच्यावरती चर्चा होते, तर ते काम दुसऱ्या बैठकीमध्ये सुरू होतं. आता लक्षात घ्या की संसदेमध्ये तुम्हाला कोणतंही कामकाज करायचं असेल किंवा संसदेमध्ये तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल, मग तिथे तुम्हाला विधेयक मांडायचं असेल, एखाद्या विषयावरती तुम्हाला ठराव मांडायचा असेल किंवा एखाद्या विषयावरती तुम्हाला बोलायचं असेल, तर ते तुम्हाला अचानकपणे बोलता येत नाही. त्यासाठी तुम्हाला आधी तशी सूचना द्यावी लागते आणि त्यालाच म्हटलं जातं प्रस्ताव. म्हणजे तुम्हाला संसदेमध्ये काहीही करायचं असलं की आधी तुम्हाला जे करायचं आहे त्याचा प्रस्ताव मांडावा लागतो. तो प्रस्ताव त्या गृहाच्या अध्यक्षाकडे किंवा सभापतीकडे जातो. सभापती तो प्रस्ताव स्वीकारतात आणि त्या प्रस्तावामध्ये त्या सदस्याने जी मागणी केलेली आहे किंवा त्याचा जो काही विचार सांगितलेला आहे, मग त्याला एखाद्या विषयावरती चर्चा करायची, मग त्या चर्चेसाठी त्याला वेळ हवा आहे, त्याला एखादं विधेयक सभागृहामध्ये मांडायचंय, त्यासाठी त्याला परवानगी हवी, तर या सगळ्या बाबींचा विचार करून त्याला एका संसदीय कामकाजामध्ये त्याला स्थान दिलं जातं, निश्चित असा वेळ दिला जातो आणि मग त्या वेळेमध्ये तो प्रस्ताव विचारात घेतला जातो. अशा पद्धतीने एकंदरीत संसदेचं कामकाज चालतं, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय, तर संसदेमध्ये कुठलीही गोष्ट तुम्हाला करायची असेल तर तुम्हाला आधी प्रस्ताव मांडावा लागतो, त्याला म्हटलं जातं रेझोल्युशन. मग या प्रस्तावाचे 3 मुख्य प्रकार आहेत. एक मूळ प्रस्ताव, दुसरा असतो पर्यायी प्रस्ताव आणि तिसरा असतो उपप्रस्ताव. आता मूळ प्रस्ताव म्हणजे काय की जो इंडिपेंडंट असतो, तो दुसऱ्या कोणत्याही प्रस्तावावरती अवलंबून नसतो, त्यामध्ये जो विषय सांगितलेला आहे तो स्वतंत्रपणे असतो. म्हणजे उदाहरणार्थ राष्ट्रपतींना पदावरून काढायचे आणि त्यासाठी तुम्हाला तो प्रस्ताव मांडायचा आहे की राष्ट्रपतींना पदावरून काढण्यासाठी गृहाने त्यावरती मतदान करणं गरजेचं आहे, अशा स्वरूपाचा प्रस्ताव एखाद्या सदस्याने मांडला तर
तो प्रस्ताव मूळ प्रस्ताव झाला, कारण तो कुठल्याही इतर प्रस्तावावरती अवलंबून नाही. तो स्वतंत्रपणे आहे, तो कुणावरती अवलंबून नाही. त्यामधला जो विषय आहे तो सेपरेट असा स्वतंत्र आहे, त्याला आपण म्हणतो मूळ प्रस्ताव. पर्यायी प्रस्ताव म्हणजे काय? आधी एखादा प्रस्ताव मांडलेला आहे आणि तो प्रस्ताव आता बाजूला काढून त्याच्या ऐवजी त्याला पर्याय द्यायचा आहे, पर्याय सुचवायचा आहे, तर त्या प्रस्तावाला म्हटलं जातं पर्यायी प्रस्ताव. लक्षात आलं? तर उपप्रस्ताव म्हणजे काय? की जो प्रस्ताव किंवा त्या प्रस्तावामध्ये जे काही करायचं आहे, जे काही माहिती आहे, तर ती दुसऱ्या मुख्य प्रस्तावावरती अवलंबून असते किंवा मुख्य प्रस्तावाला पूरक म्हणून ती मांडलेली असते. लक्षात आलं? तर त्याला आपण म्हणतो उपप्रस्ताव. तर असे प्रस्तावाचे 3 मुख्य साधारणपणे प्रकार आहेत. प्रस्ताव म्हणजे कळलं? तुम्हाला संसदेत काही करायचं असेल तर आधी प्रस्ताव मांडावा लागतो आणि त्या प्रस्तावाचे हे 3 प्रकार पाहिले. आता प्रस्तावानंतर आणखी एक गोष्ट तुम्हाला समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे समाप्ती सूचना. त्यालाच म्हटलं जातं कट मोशन इंग्लिशमध्ये. समाप्ती सूचना काय असते? तर संसदेच्या गृहामध्ये चाललेली चर्चा जेव्हा थांबवायची असते तेव्हा ही समाप्ती सूचना मांडली जाते. म्हणजे थोडक्यात काय, समाप्ती सूचना ही संसदेमधली चर्चा समाप्त करणारी सूचना असते. ही 4 पद्धतीने मांडली जाते. कशी ती बघा. त्याच्यावरून त्याचे 4 प्रकार आहेत. एक असते सर्वसाधारण समाप्ती सूचना. ती कधी मांडली जाते? की संसदेमध्ये चर्चा सुरू आहे आणि एखाद्या विषयावरती सुरू असलेली चर्चा आता पुरेशी झाली, आता ती चर्चा थांबवा आणि आता त्याच्यावरती मतदान घ्या, असा स्वरूपाची सूचना जी मांडली जाते तिला म्हटलं जातं सर्वसाधारण समाप्ती सूचना. म्हणजे ह्या सूचनेमध्ये काय असतं की झालेली चर्चा पुरेशी आहे, आता ती चर्चा संपवून मतदान घेणं गरजेचं आहे किंवा मतदान घेतलं पाहिजे, तर त्याला आपण म्हणतो सर्वसाधारण सूचना. त्यानंतर दुसरी असते ती भागनिहाय सूचना. ही साधारणपणे एखाद्या विधेयकाच्या बाबतीत मांडली जाते. म्हणजे एखादा कायदा करायचा आहे आणि त्याचं विधेयक संसदेमध्ये मांडलंय, तर त्या विधेयकामध्ये वेगवेगळ्या तरतुदी वेगवेगळ्या कलमांमध्ये दिलेल्या असतात. मग अशी कलमं खूप सारी असतात, बरोबर आहे. मग प्रत्येक कलमावरती सेपरेटपणे चर्चा करण्यापेक्षा ते कलम भागामध्ये विभागले जातात. म्हणजे त्या कलमांचे वेगवेगळे असे गट्टे केले जातात आणि तो गट्टा एक एक करून चर्चेला घेतला जातो आणि त्याच्यावरती, त्या गट्ट्यावरती किंवा त्या एका विशिष्ट भागामध्ये जी कलमे दिलीत त्याच्यावरती जी चर्चा चालू असते, ती चर्चा संपवण्यासाठी, त्या भागाची चर्चा संपवण्यासाठी जी सूचना मांडली जाते तिला म्हटलं जातं भागनिहाय समाप्ती सूचना. लक्षात आलं? त्यानंतर तिसरा पुढचा आहे प्रकार, तो म्हणजे कांगारू कट मोशन. बरोबर आहे, कांगारू समाप्ती सूचना. आता ही काय असते? कांगारू जसा उड्या मारत मारत पळतो तसं हा प्रकार असतो. म्हणजे विधेयकामध्ये उड्या मारत मारत एक सलग अशी कलमे विचारात न घेता अधूनमधून महत्वाच्या कलमावरतीच चर्चा होते आणि अशा प्रकारच्या चर्चेला समाप्त करण्यासाठी जी सूचना मांडली जाते तिला म्हटलं जातं कांगारू समाप्ती सूचना, की ज्याच्यामध्ये सगळीच्या सगळ्या कलमावरती चर्चा न करता त्यातल्या महत्वाच्या कलमांवरतीच चर्चा केली जाते. त्यानंतर शेवटचा प्रकार आहे ते म्हणजे गिलोटिन कट मोशन. हा काय प्रकार आहे बघा. गिलोटिन कट मोशन म्हणजे काय असतं? तर इथे ज्या कलमांवरती चर्चा सुरू आहे, एखाद्या विधेयकावरती चर्चा सुरू आहे आणि त्या विधेयकावरती चर्चेसाठी निश्चित असा काळ दिलेला असतो. म्हणजे समजा एखादा कायदा आहे आणि त्या कायद्यावरती चर्चा करताना ते सभागृहामध्ये प्रस्ताव मांडताना त्या सभागृहाचे अध्यक्ष किंवा सभापती सांगतात की या विषयावरती एवढा काळ चर्चा होईल. मग ते सांगू शकतात की 2 दिवस चर्चा होईल, मग त्या 2 दिवसानंतर त्याच्यावरती मतदान घेतलं जाईल. मग 2 दिवस चर्चा सुरू आहे, आता दुसरा दिवस संपत आलाय, म्हणजे अध्यक्षांनी दिलेला वेळ संपतोय, परंतु अजून निम्म्या कायद्यावरती चर्चा होणं किंवा निम्म्या विधेयकावरती चर्चा होणं बाकी आहे. तर अशा वेळी काय केलं जातं? तर ही गिलोटिन समाप्ती सूचना वापरली जाते. म्हणजे ज्या भागावरती चर्चा व्हायची बाकी आहे त्याच्यावरती चर्चा झालेली आहे अशा स्वरूपाची ही सूचना मांडली जाते आणि तो डायरेक्ट भाग स्किप केला जातो. याला म्हटलं जातं गिलोटिन समाप्ती सूचना. तर लक्षात आलं हा काय प्रकार असतो? तर दिलेल्या काळामध्ये चर्चेची समाप्ती करायची असते तेव्हा ज्या भागावरती चर्चा करायची राहिलेली आहे तो भागच डायरेक्ट स्किप केला जातो आणि
त्या सूचनेमध्ये असं म्हटलं जातं की झालेल्या भागावरती चर्चा झालेली आहे आणि आता संपूर्ण भाग चर्चेचा संपल्यामुळे याच्यावरती मतदान घेतलं जात आहे. तर अशा स्वरूपाची ही सूचना मांडली जाते. याला म्हटलं जातं गिलोटिन समाप्ती सूचना. म्हणजे लक्षात आलं, समाप्ती सूचना किंवा कट मोशन ही सभागृहामधली चर्चा समाप्त करण्यासाठी मांडली जाते आणि यामध्ये 4 वेगवेगळे प्रकार आहेत. सर्वसाधारण समाप्ती सूचना, त्यानंतर भागनिहाय समाप्ती सूचना, कांगारू समाप्ती सूचना आणि सगळ्यात शेवटी आहे ती म्हणजे गिलोटिन समाप्ती सूचना. तर या 4 प्रकारच्या समाप्ती सूचनाचा वापर संसदेमध्ये केला जातो, लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीमध्ये देखील. आता आपल्याला पाहायचंय ते म्हणजे संसदेचं जे प्रत्यक्षात कामकाज चालतं, ठराव मांडल्यानंतर, प्रस्ताव मांडल्यानंतर, तर त्यामध्ये वेगवेगळी साधने वापरली जातात. कशासाठी? तर सरकारवरती नियंत्रण ठेवण्यासाठी, विरोधी पक्षांकडे संसदेमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी, सरकारवरती योग्य पद्धतीने टीका करता यावी यासाठी आपल्या घटनेमध्ये तसंच सभागृहाच्या नियमामध्ये वेगवेगळ्या तरतुदी केलेल्या आहेत. तर त्यानुसार संसदेच्या त्या सदस्यांना ती साधने उपलब्ध करून दिलेली आहेत की त्यांना आपण म्हणतो संसदीय साधने. तर मग ती संसदीय साधने कोणती की ज्या साधनाद्वारे संसदेमधले सदस्य चर्चा चांगल्या प्रकारे करू शकतात किंवा सरकारवरती टीका करू शकतात, सरकारवरती नियंत्रण आणू शकतात. तर ते आपल्याला आता पाहायचं आहे. यामध्ये पहिलं साधन आहे ते म्हणजे हक्कभंग प्रस्ताव. हक्कभंग प्रस्ताव काय असतो? तर हा प्रस्ताव संसदेमध्ये कोणताही सदस्य एखाद्या मंत्र्याच्या विरोधात मांडू शकतो किंवा हा प्रस्ताव तिथे मांडू शकतो. आता याचा उद्देश काय असतो? तर जेव्हा मंत्री सभागृहामध्ये एखाद्या बाबतीत माहिती देत असतो, कारण मंत्री हा काय असतो? सरकारचा घटक असतो. तो एखाद्या विभागाचा कारभार त्याच्याकडे असतो, त्या विभागाचा तो कारभार चालवत असतो. हे चालवत असताना त्याला जनतेच्या वतीने प्रतिनिधींमार्फत काही माहिती विचारली जाते आणि ही माहिती विचारताना तो त्याला उत्तर देतो, त्याला माहिती देतो सभागृहामध्ये. तर ज्यावेळी असा मंत्री चुकीची माहिती देतो किंवा दिशाभूल करणारी माहिती सभागृहामध्ये देतो, त्यावेळी तो काय करत असतो? तर अशी चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती देऊन एक प्रकारे सभागृहाचा अपमान करत असतो आणि म्हणून त्या मंत्र्याच्या विरोधात, मंत्र्याने तशा पद्धतीने चुकीची माहिती दिलेल्याच्या विरोधात त्याच्या विरुद्ध प्रस्ताव मांडला जातो. त्याला म्हटलं जातं हक्कभंग प्रस्ताव. आणि हा हक्कभंग प्रस्ताव एखाद्या मंत्र्याच्या विरोधात मांडता येतो आणि तो कोणताही सदस्य हा मांडू शकतो. याचा उद्देश हा असतो की मंत्र्याने खोटी माहिती जी दिलेली आहे त्याबद्दल मंत्र्यावरती टीका करणं हा त्याचा उद्देश असतो. तर पहिला मुद्दा कळला, हक्कभंग प्रस्ताव. ओके. मग दुसरं संसदेचं साधन लक्षात घेऊयात, ते आहे लक्षवेधी सूचना. लक्षवेधी सूचनेच्या नावामध्येच लक्षात येईल की लक्ष वेधण्याचं ही सूचना असते. कोणाचं लक्ष वेधलं जातं या सूचनेने? तर एखाद्या मंत्र्याचं एखाद्या महत्त्वाच्या सार्वजनिक विषयाकडे लक्ष वेधलं जातं. म्हणजे मंत्रालयाच्या संबंधित एखादी महत्त्वाची बाब, देशामध्ये महत्त्वाची घटना घडली, तर त्या महत्त्वाच्या घटनेकडे त्या मंत्र्याचं लक्ष वेधणं आणि त्याच्यावरती त्या मंत्र्याला प्रश्न विचारून त्याच्याकडून माहिती घेणं हा उद्देश या लक्षवेधी सूचनेचा असतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपल्या देशामध्ये रुपया सतत घसरत चाललेला आहे डॉलरच्या तुलनेमध्ये, बरोबर आहे. रुपयाची दिवसेंदिवस घसरण होते, महागाई वाढते. हा एक देशाच्या दृष्टीने महत्त्वाची अशी घटना आहे आणि या सार्वजनिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या घटनेबद्दल आपल्याला सरकार काय करते, सरकारची काय भूमिका आहे हे जेव्हा जाणून घ्यायचं असतं तेव्हा आपण वित्त मंत्र्याला याबाबत त्याचं मत विचारू शकतो आणि ते या लक्षवेधी सूचनेच्या मार्फत विचारलं जातं. मग एखादा सदस्य अशी लक्षवेधी सूचना मांडून त्याद्वारे त्या संबंधित मंत्र्याचं मत याच्यावरती मागवू शकतो सार्वजनिक दृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या विषयाच्या बाबतीत. तर त्याला म्हणतो आपण लक्षवेधी सूचना. मग दुसरं संसदेचं साधन लक्षात आलं, संसदीय साधन लक्षवेधी सूचना. यानंतर पुढचं संसदीय साधन आहे निंदाव्यंजक ठराव. निंदाव्यंजक ठराव हा काय प्रकार आहे ते लक्षात घ्या. तर हा ठराव एखादा मंत्री किंवा एकापेक्षा जास्त मंत्र्यांचा गट किंवा अख्ख्या मंत्रिमंडळाच्या विरोधात हा निंदाव्यंजक ठराव मांडता येतो. संसदेचा कोणताही सदस्य असा निंदाव्यंजक ठराव मांडू शकतो.
याचा उद्देश काय असतो तर निंदा करणं म्हणजे टीका करणं. मंत्रिमंडळ किंवा मंत्रिमंडळाचा गट याच्या कृतीविरुद्ध किंवा त्यांनी एखादा निर्णय घेतलेला असेल, एखादं धोरण ठरवलेलं असेल, तर त्याच्यावरती टीका करणं किंवा त्याला जाब विचारणं यासाठी हा निंदाव्यंजक प्रस्ताव सभागृहामध्ये मांडला जातो. आणि त्याच्यावरती मतदान होऊन जर तो निंदाव्यंजक ठराव पारित झाला तर याचा अर्थ असा की बहुतांशी लोक जे आहेत ते त्या संबंधित मंत्र्याने किंवा मंत्रिमंडळाने केलेले कृत्य त्या सभागृहाला मान्य नाही. असा ठराव जरी पारित झाला तरी देखील याचा अर्थ असा होत नाही की त्या संबंधित मंत्र्याने किंवा मंत्रिमंडळाने राजीनामा देणं गरजेचं आहे. फक्त एवढंच याच्यातून सिद्ध होतं की त्या मंत्र्याने जो निर्णय घेतलेला आहे तो बहुतांशी सभागृहाला मान्य नाही. शक्यतो बहुमत ज्या पक्षाचं असतं त्याचं सरकार असतं आणि त्याच्या विरोधात बहुमताने असा निंदाव्यंजक प्रस्ताव पारित होत नाही, नाहीतर तो सरकारचा एक प्रकारे अपमान असतो किंवा एक प्रकारचा पराभव असतो. तर लक्षात आलं, निंदाव्यंजक ठराव हा मंत्रिमंडळाचा गट किंवा अख्ख्या मंत्रिमंडळाविरुद्ध मांडता येतो आणि त्याचा उद्देश हा काय असतो तर त्या मंत्रिमंडळाने किंवा मंत्र्याने केलेल्या कृतीवरती टीका करणं, निंदा करणं हा त्याचा उद्देश असतो. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रस्ताव आहे तो आहे स्थगन प्रस्ताव. हा खूप महत्त्वाचं साधन संसदेमध्ये वापरलं जातं आणि हे साधन फक्त लोकसभेतच वापरलं जातं. राज्यसभेमध्ये स्थगन प्रस्तावाला मान्यता नाही. तर आता आहे स्थगन प्रस्ताव. स्थगन प्रस्ताव हा फक्त लोकसभेतच मांडता येतो, राज्यसभेमध्ये तो मांडता येत नाही. आणि स्थगन प्रस्तावामध्येच तुम्हाला शब्दाच्या अर्थावरून कळेल की स्थगन प्रस्ताव हा सभागृहामध्ये चाललेली चर्चा स्थगित करण्यासाठी वापरला जातो. म्हणजे सभागृहामध्ये जे रेग्युलर टाइम टेबलनुसार वेळापत्रकानुसार ठरवलेलं जे कामकाज आहे त्यानुसार कामकाज न चालता ते थांबवलं जातं आणि महत्त्वाच्या विषयावरती चर्चा घडवून आणली जाते. बरोबर आहे. आणि हे कामकाज जरी अध्यक्ष ठरवत असले तरी ते पंतप्रधानाच्या किंवा सरकारच्या संमतीनेच ते ठरलेलं असतं. थोडक्यात सरकारनुसार ते कामकाज चाललेलं असतं आणि त्या कामकाजामध्ये खंड पाडून एखाद्या महत्त्वाच्या सार्वजनिक दृष्ट्या महत्त्वाच्या विषयावरती चर्चा घडवून आणण्यासाठी हा स्थगन प्रस्ताव सदस्य मांडत असतात आणि हा फक्त लोकसभेतच मांडला जातो. आणि हा स्थगन प्रस्ताव जर पारित झाला तर त्यावेळी जे चाललेलं कामकाज आहे ते बाजूला ठेवावं लागतं आणि ज्या विषयावरती हा प्रस्ताव मांडलेला आहे त्यावरती चर्चा घडवून आणावी लागते. आणि ही चर्चा किमान 2.5 तास चालते. म्हणजे कमीत कमी 2.5 तास त्याला वेळ दिलाच गेला पाहिजे. 2.5 तासापेक्षा जास्त चालू शकते पण 2.5 तासापेक्षा कमी नाही. तर हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर लक्षात आलं, हा आहे स्थगन प्रस्ताव. पुढचं आहे संसदीय साधन ते म्हणजे अविश्वास ठराव. आता हे खूप महत्त्वाचं आहे की संसदेमध्ये कोणताही सदस्य अविश्वासाचा ठराव मांडू शकतो. हा ठराव अख्ख्या मंत्रिमंडळाच्या विरुद्ध मांडला जातो आणि हा ठराव देखील स्थगन प्रस्तावाप्रमाणे फक्त लोकसभेत मांडता येतो, राज्यसभेमध्ये हा मांडता येत नाही. आता अविश्वास ठराव म्हणजे काय तर जे मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळावरचा अविश्वास दाखवणं, म्हणजे ते मंत्रिमंडळ आम्हाला मान्य नाही असं एक प्रकारे सांगणं, असा हा प्रस्ताव असतो. आणि जर हा अविश्वासाचा ठराव लोकसभेमध्ये पारित झाला तर त्याचा अर्थ असा होतो की जे सध्या मंत्रिमंडळ अस्तित्वात आले आहे ते लोकमान्य नाही, लोकांचा त्याला पाठिंबा नाही, लोकांचा त्यावर विश्वास नाही. आणि याचा अर्थ असा होतो की त्या मंत्रिमंडळाने राजीनामा दिलाच पाहिजे आणि हे इथे कंपल्सरी असतं. म्हणजे याच्या आधी आपण एक निंदाव्यंजक नावाचा ठराव बघितला तर त्यामध्ये आपण म्हटलं होतं की हा देखील मंत्री किंवा मंत्रिमंडळाच्या कृतीविरुद्ध मांडला जातो पण त्याचा उद्देश फक्त टीका करणं असतो. तो जरी पारित झाला तरी त्या मंत्र्यानं किंवा मंत्रिमंडळानं राजीनामा देणं अपेक्षित नाही. परंतु अविश्वास ठरावाच्या बाबतीत मात्र तो जर ठराव पारित झाला तर त्या मंत्रिमंडळानं राजीनामा देणं अपेक्षित असतं. जर मंत्रिमंडळानं राजीनामा दिला नाही तर राष्ट्रपती अशा मंत्रिमंडळाला बरखास्त करू शकतात. कधी? अविश्वासाचा ठराव लोकसभेमध्ये पारित झाला तरच. तर हा एक महत्त्वाचा ठराव आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं संसदीय साधन आहे ते म्हणजे आभारदर्शक ठराव. आभारदर्शक ठराव कशाबद्दल मांडला जातो तर राष्ट्रपती नवीन लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर किंवा दरवर्षीच्या पहिल्या अधिवेशनाच्या वेळी लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीपुढे अभिभाषण करतात. आणि राष्ट्रपतीचं हे जे अभिभाषण असतं ते एक प्रकारे सरकारची धोरणं असतात. म्हणजे सरकारनं मागच्या वर्षामध्ये काय केलं
आणि पुढच्या वर्षामध्ये काय करणार आहे याचा सार त्या भाषणामध्ये असतो. म्हणजे जरी राष्ट्रपती ते अभिभाषण करत असले तरी ते त्यांनी स्वतः लिहिलेलं नसतं, ते त्यांना मंत्रिमंडळाने लिहून दिलेलं असतं आणि ते फक्त ते भाषण व्यक्त करत असतात. तर त्याला आपण म्हणतो अभिभाषण. आणि या अभिभाषणावरती टीका करणं किंवा त्या अभिभाषणावरती चर्चा करणं आणि त्याच्यावरती त्या अभिभाषणाबद्दल आभारदर्शक ठराव मांडला जातो. तर हा आभारदर्शक ठराव हा सरकारकडून मांडला जातो, मंत्र्याकडून मांडला जातो की राष्ट्रपतींनी जे भाषण केलं, राष्ट्रपतींनी जे विचार मांडले त्याच्याबद्दल आम्ही आभार मानत आहोत, अशा स्वरूपाचा हा ठराव असतो. आणि मी आता सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपती जे अभिभाषण करतात ते सरकारचं कामकाज आणि सरकार येणाऱ्या काळामध्ये जे करणार आहे, धोरणं जी आहेत त्याबद्दलचं सारांश त्यामध्ये सांगितलेला असतो. आणि त्यामुळे सरकारने पाठीमागे केलेल्या कृतींचे कौतुक त्याच्यामध्ये केलेलं असतं. तसंच येणाऱ्या धोरणांबद्दलची माहिती दिलेली असते. आणि मग विरोधी पक्ष काय करू शकतात की त्या अभिभाषणामध्ये ज्या बाबी सांगितलेल्या आहेत त्या कशा पद्धतीनं खोट्या आहेत किंवा त्याच्यावरती टीका ते करू शकतात. तर अशा स्वरूपाची चर्चा त्या आभारदर्शक ठरावावरती होते. आणि आभारदर्शक ठराव मान्य होणं गरजेचं असतं, कारण ते सरकारचंच एक प्रकारे तो काय असतं, भाषण असतं आणि त्याला मान्यता मिळणं गरजेचं असतं. जर आभारदर्शक ठराव लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये पारित झाला नाही तर याचा अर्थ असा होतो की सरकारवरती विश्वास नाही आणि मग यानंतर अविश्वासाचा ठराव मांडता येऊ शकतो. तर अशा पद्धतीनं हा आभारदर्शक ठराव आहे की जो राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरती आभार व्यक्त करण्यासाठी मांडला जातो. तर हे प्रमुख महत्त्वाचे ठराव होते. यानंतर 2-3 बाबी आहेत की ज्यामध्ये त्या बाबींबद्दल ठराव मांडले जातात, ते थोडे कमी महत्त्वाचे आहेत. जसं हरकतीचा मुद्दा असतो की सभागृहामध्ये जे कामकाज चाललेलं आहे ते नियमानुसार चालत नाहीये असं जर एखाद्या सदस्याला वाटलं तर तो हरकतीचा मुद्दा उपस्थित करू शकतो. त्यानंतर अनिश्चित दिनांकांचा एक ठराव असतो की यामध्ये त्या अध्यक्षाने, गृहाचा जो अध्यक्ष आहे त्याने तो ठराव स्वीकारलेला असतो, परंतु टाइम टेबलमध्ये त्या ठरावाच्या चर्चेसाठी निश्चित असा दिनांक ठरलेला नसतो. तर त्याला म्हणतात अनिश्चित दिनांकाचा ठराव. आणि मग कामकाजामध्ये जसं काही फुरसत मिळेल त्या फुरसतीच्या वेळेनुसार त्यावरती चर्चा घडवून आणली जाते. त्यानंतर अर्ध्या तासाची चर्चा हा एक प्रकार असतो. तर अर्ध्या तासाची चर्चा नावामध्येच कळतं की ती चर्चा अर्धा तास चालते. आणि आठवड्यातून 3 दिवस अध्यक्ष, मग ते लोकसभेचे असू द्यात किंवा राज्यसभेमध्ये, तर ते 3 दिवस अशा चर्चेला परवानगी देऊ शकतात. आणि ही अर्ध्या तासाची चर्चा जी आहे ती साधारणपणे दिवसाच्या शेवटी घडून येते. आणि ती चर्चा कशावरती असते तर एखाद्या महत्त्वाच्या विषयावरती आधी मुख्य चर्चा झालेली आहे आणि त्याच्यावरती आता थोडक्यात स्पष्टीकरण द्यायचंय मंत्र्याला, त्यासाठी ती अर्ध्या तासाची चर्चा आयोजित केली जाते. तर त्याला म्हणतो अर्ध्या तासाची चर्चा. त्यानंतर अल्पकालीन चर्चा नावाचा एक प्रकार आहे. तर हा काय असतो तर याला 2 तासाची चर्चा असंही म्हटलं जातं, कारण ती अल्पकालीन 2 तासच चालते. तर आठवड्यातले 2 दिवस साधारणपणे यासाठी अध्यक्ष देतात आणि ही चर्चा एखाद्या महत्त्वाच्या विषयावरती चालते. लक्षात आलं. तर अशा पद्धतीने ही अल्पकालीन चर्चा 2 तासाची असते. या अर्ध्या तासाची चर्चा ही पूरक म्हणून वापरली जाते. म्हणजे एखाद्या विषयावरती आधी चर्चा झाली आणि त्याचं आता स्पष्टीकरण द्यायचं आहे तर त्यासाठी ती चर्चा वापरली जाते. आणि या दोन्ही चर्चावरती मतदान घेतलं जात नाही. ही साधारणपणे सरकारच्या किंवा गृहामधल्या कामकाजावरती नियमन करणारे काय आहेत तर सूचना असतात. तर अशा पद्धतीनं संसदेमध्ये या वेगवेगळ्या साधनांच्या मार्फत काय केलं जातं, त्या सरकारवरती किंवा त्या गृहावरती संसदीय सदस्य जे आहेत ते आपला अधिकार गाजवतात किंवा आपलं संसदेमध्ये चर्चा ही पोषक चर्चा होण्यासाठी ही साधने वापरत असतात. मग स्थगन प्रस्ताव असेल, अविश्वास ठराव असेल, निंदाव्यंजक ठराव असेल किंवा मग प्रश्नोत्तराचा तास असेल. तर अशा वेगवेगळ्या मार्गाने जे संसदेचे सदस्य आहेत, कोणताही संसदेचा सदस्य सरकारवरती नियंत्रण ठेवण्याचं काम करत असतो. तर अशा पद्धतीने ही संसदेची महत्त्वाची साधनं आपण पाहिलेली आहेत.